नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. आज आपण लठ्ठपणा म्हणजे जाडपणा आणि पोटाचा घेर याबद्दल माहिती बघणार आहोत. जाड म्हणजे आजारी आहे का मी, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. पोटाचा घेर जास्त तर आपण व आपली मुले जाड, म्हणजेच आजारी. त्यांचे आयुष्य कमी. जपानने 2008 मध्ये जाडेपणाचा मेटाबॉलिक कायदा केलेला आहे. हा कायदा देशातील नागरिकांना जाडेपणा, हृदयविकार आणि मधुमेह कमी करतो. या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी प्रत्येकाची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. त्यात कमरेचा घेर मोजतात. पुरुषासाठी कमरेचा घेर 85 सेंटीमीटर म्हणजे 33.5 इंच पेक्षा कमी हवा, तर महिलांसाठी 90 सेंटीमीटर म्हणजे 35.4 इंच पेक्षा कमी हवा. जर कमरेचा घेर यापेक्षा जास्त असेल तर मोफत आरोग्य मार्गदर्शन आणि आहाराविषयक सल्ले आणि व्यायामाबाबत सूचना दिल्या जातात. आपली नियमित कंबर मोजावी. आपल्या कार्यालयातही असा नियम लागू करायला हवा. पोट जास्त असेल तर ते कमी करता येईल. रक्तदाब, मधुमेह, जाडेपणाशिवाय 100 वर्षे जीवन मस्तपणे जगता येईल. म्हणूनच घरगुती मोजपट्टीने, टेपने आपल्या पोटाचा घेर नियमितपणे मोजावा. प्रौढ स्त्री व पुरुषांनी पोट 80 सेंटीमीटर म्हणजे 32 इंचापेक्षा जास्त असेल ते म्हणजे आपण जाड. 80 सेंटीमीटर 32 इंच मापाची अंडरवेअर आपल्याला लागत असेल तर आपण जाड आहोत हे समजावे. एका डॉक्टरच्या टीमने भारतातील 5 मोठ्या शहरातील जवळजवळ 75,000 मुलांचा एक अभ्यास केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की 2 वर्षे वयाच्या मुलामध्ये पोटाचा घेर 49 सेंटीमीटर असेल तर ते बाळ जाड समजावे आणि 3 वर्षाच्या मुलाचा पोटाचा घेर 50 सेंटीमीटर म्हणजे 20 इंच असेल तरीही ते जाड समजावे. पोटाचा घेर हा आकडा दरवर्षी 3 सेंटीमीटरने वाढतो, 1.2 इंचांनी वाढतो. मोठ्यांचा रक्तदाब, मधुमेह हा लहानपणीच त्यांच्या जाडेपणासह सुरू होतो. पोट दिसते म्हणजे अंगात चरबी, साखर व रक्तदाब जास्त आहे. त्यांना सुप्त मधुमेह आहे असे गृहीत धरावे. यासाठी आपल्या कमरेभोवती कडदोरा बांधावा. आपल्या पूर्वजाचा तो जन्मापासून मरेपर्यंत असणारा आपल्यासोबत हवा. तो घट्ट झाला म्हणजे शरीर वाढले आणि तो ढिला झाला तर शरीर बारीक झाले असे समजावे. आपले बाळ जास्त जाड होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. लग्नात मुलीला व जावयाला चांदीचा करदोडा भेट द्यावा. तो मुलीला जावयाला कमरेभोवती कधीही घट्ट होऊ नये याविषयी सूचना द्याव्यात. मुलीचे गर्भारपण सोडून प्रत्येकाने आपली व मुलांची कमरेची वाढ दर वाढदिवसाला तपासावी. असा वाढदिवस दर 6 महिन्यांनी केला तरी चालेल. तेव्हा रक्तदाबही अवश्य बघा. एखाद्याचे 1 किलो वजन वाढले की 2 मिलीमीटरने रक्तदाब वाढतो आणि वजन घटले की त्या प्रमाणात रक्तदाब व साखर ही घटते. हे गणित लक्षात घ्या. याचे पालन केल्यास आपण सहज रक्तदाब, मधुमेह मुक्त होऊ शकतो. वजन व पोट कमी करण्यासाठी 1 कप चहा किंवा 1 नाश्ता रोज कमी करा. यातून वर्षाला 3 किलो वजन कमी होते. चहा, बिस्किट, नाश्ता, बेकरीचे व बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. पाणी, ताक, भाज्या, कोशिंबिरी व गोड नसलेली फळे खा. ते वजन व चरबी कमी करतात. गरज वाटल्यास डिजिटल वजन काटा घ्या. रोज वजन बघा. भूक लागली तरच अन्न खा. नेहमी अर्धी भूक ठेवा. कमी करा. दरवेळी पाणी जास्त प्या. प्रत्येक पाऊण घास भाजी, कोथिंबीरशिवाय हवा. तेल, तूप, गहू, तांदूळ, मीठ, घराबाहेरचे अन्न कमी करा किंवा बंद करा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.